नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण नेहमी एका पत्रिकेचा अभ्यास करतो. तसा आज आपण आपल्याकडे आलेल्या एका सद्गृहस्थाच्या एका विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. ही व्यक्ती आहे, ही नॉर्मल एक खाजगी नोकरी करणारी आणि गेली 15 दिवस झाले ही तणावात आहे. कारण 15 दिवसामध्ये 3 ते 4 वेळा यांच्या स्वप्नामध्ये नाग येतात. पहिल्यांदा एकदा आल्यानंतर ते म्हणले की आलं असेल. दुसऱ्यांदा आल्यानंतर त्यांना जराशी भीती वाटली. तिसऱ्यांदा आल्यानंतर ते दचकून जागे झाले आणि चौथ्यांदा ज्यावेळी त्यांच्या स्वप्नात नाग आले तेव्हा त्या नागाने त्यांना दंश केला. मग मात्र त्यांना राहवलं नाही की हे असं काय असावं, म्हणून ते माझ्याकडे आले. आणि मग त्यांची पत्रिका बघितल्यानंतर मला काय वाटलं, मी त्या पत्रिकेचा संदर्भ कसा लावला या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. म्हणून आजचा आपला प्रश्न आहे, स्वप्नात सारखे नाग काय येतात? आपण या प्रश्नाचा या पत्रिकेशी काही संबंध आहे का, किंवा असेल तर त्यांना काय सल्ला देईल किंवा काय सल्ला देता येईल असा विचार करून आपण ज्योतिषी अभ्यास करणार आहोत. बघा, आता ह्या व्यक्तीचा जन्म आहे तो 1/5/1987. म्हणजे साधारणपणे ह्या व्यक्तीचं वय जर बघितलं तर 87 आणि 13/2000 आणि हे 26, म्हणजे साधारणपणे 40ची आसपास व्यक्ती आहे. आता प्रश्न असा आहे की स्वप्नात नाग येणं म्हणजे काय? तर एक भीती उत्पन्न होणं, मनात भीती उत्पन्न होणं. आता मनात भीती उत्पन्न झाली की त्याचे सगळे शरीरावर परिणाम होतात. साधं तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर तुम्हाला दरदरून घाम येतो, घशाला कोरड पडते, पोटामध्ये एक गोळा तयार होतो भीतीचा, हात थरथरायला लागतात, चित्त जागेवर राहत नाही आणि हातातून कुठलं काम करत असू तर हात थरथरतो. ही सगळी लक्षणं एका विशिष्ट भीतीची असतात. आणि मग त्या भीतीमधून आपल्याला आपलं काम नीट करता येत नाही, लक्ष लागत नाही, त्यामुळं चुका होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की त्यापासून काहीतरी धोका आहे असं वाटलं तर आपण सततपणे अलर्ट मोडवर असतो. असं होणं हे जगण्यामध्ये आपला आनंद कमी करणारी घटना आहे. म्हणून आपण त्याचा विचार करूया. बघा, 1/5/1987चा जन्म, दुपारी 3 वाजता शुक्रवार, रास आहे यांची वृषभ, नक्षत्र आहे मृग आणि लग्न आहे सिंह, त्याचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी 3रा चरण. म्हणजे ही पत्रिका कोणत्या कॅटेगरीची आहे? एकूण पत्रिका ज्या आहेत त्यांचा एक अभ्यास करा. 27 नक्षत्र आणि 27 लग्न, त्यापैकी या नक्षत्रापैकी एक नक्षत्र राशीचं आणि 27 लग्नापैकी एक नक्षत्र लग्नाचं, म्हणजे 27 × 27 जर आपण बघितलं तर सुमारे 729 असा आकडा येतो. म्हणजे सुमारे 729 इतक्या वेगवेगळ्या पत्रिका आपल्याला बघायला मिळतात. आणि प्रत्येक पत्रिकेचं मग आपल्याला स्वरूप वेगळं असेल, हे आतलं इंटरनल चित्र वेगळं असेल. म्हणजे नुसत्या पत्रिकांचा जर आपण अभ्यास केला तर 729 एवढ्या पत्रिका आपल्याला अभ्यासाव्या लागतील आणि एवढ्या स्मरणात राहणं शक्य नाही. म्हणून आपण प्रत्येक पत्रिकेची चिकित्सा वेगळ्या मार्गाने करणार. आता हा माणूस कोणत्या स्वरूपाचा असेल तर बघा, डोक्यात सर्प म्हणजे सततपणे भीतीदायक प्रकार, आणि उंदीर हा लग्नाचा प्रकार, म्हणजे शरीरात जे गुण आहेत ते उंदराचे. म्हणजे जर मी एखादं असं चित्र काढलं की तोंड सर्पाचं आहे आणि मागे धड म्हणजे शरीर उंदराचं आहे, तर हे कसं तुम्हाला विचित्र दिसेल? पण माणूस असाच विचित्र आहे, असाच विचित्र आहे. आणि ह्याच्यापेक्षा विचित्र माणसं आपल्याला पाहायला मिळतात. सर्पाचं तोंड असलेला आणि
उंदराचं धड असलेला माणूस असू शकेल का? नाही असं म्हणतात. पण समाजामध्ये तुम्हाला हे सगळं दिसेल. या सगळ्या प्रकारची माणसं बाजारात आहेत. आपल्याला दृष्टी नाही त्यामुळे आपण असं म्हणतो. तर हा प्रकारचा माणूस कसा असावा? याच्या मुळातच नक्षत्रामध्ये सर्पयोनी आहे. म्हणजे ह्याला सर्पाबद्दल भीती असणार किंवा सर्पाबद्दल आकर्षण असणार, दोन्ही गोष्टी घडणार. आता याची पत्रिका जर बघितली तर शुक्ल चतुर्थीची आहे. शुक्ल चतुर्थी बघा, चतुर्थीच्या 2 देवता आहेत. नीट आपण अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की एका महिन्यामध्ये 2 पक्ष येतात. एक पहिला पक्ष शुक्ल पक्ष आणि दुसरा पक्ष कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाची देवता आहे गणपती आणि कृष्ण पक्षाची देवता आहे यम. 2 संकष्टे येतात, पहिली संकष्टी आणि दुसरी संकष्टी. शुक्ल पक्षातली आणि कृष्ण पक्षातली. बहुतांश लोक जी संकष्टी करतात ती कृष्ण पक्षातली. शुक्ल पक्षातली करणाऱ्यांची संख्या मला जाणवलेली नाही. का? तर देवता गणपती आहे, आम्हाला त्रास काय नाही, उलटा आम्हाला त्यांचा आशीर्वादच लाभेल. पण कृष्ण पक्षातली आहे याचा अर्थ तिथं यम ही देवता आहे. मग मात्र आमचं निश्चितपणे त्याच्याशी नातं आत्ता तरी नको आहे जोडायला, असं जर वाटत असेल. म्हणून लोक मृत्यूच्या भीतीने केवळ ती संकष्टी करत असतात. हा जर विचार केला तर या व्यक्तीचे पहिले 15 दिवस आणि पुढचे 15 दिवस जर बघितले तर पहिले 15 दिवस आनंदात जातील, पुढचे 15 दिवस काळजीत जातील. मग याचा योग आहे अतिगंड. अतिगंड योगाचे आपण प्रकार बघितले, अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये कोणता प्रकार आहे हा जो आहे तो विशिष्ट प्रकारच्या यामध्ये असणाऱ्या चंद्राच्या ठिकाणावरून ठरेल. आता यांचा चंद्र आहे तो कर्मस्थानामध्ये आहे, तो वृषभ राशीमध्ये आहे. म्हणजे साधारण ह्याला भीती कुठली आहे जर असेल तर व्यवसायातली किंवा नोकरीतली. आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये आपल्यावरती काही अडचणी दाखवणारा प्रकार यामध्ये असू शकतो. मग आपण ह्याची आता लग्न कुंडली बघूया. ही लग्न कुंडली जर बघितली सिंह लग्नाची कुंडली आहे आणि ह्या सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये मी काय बघणार आहे तर ह्याला सारखे नाग का दिसतं. आता आपल्या डोक्यात असं लक्षात येईल की नाग दिसणे यासाठी आपण काय काय बघतो. तर एकाच वेळी आपण 3 भागांचा अभ्यास करतो. म्हणजे पहिला प्रकार आहे अष्टम स्थान. हे अष्टम स्थान याला आपण मृत्यूचं स्थान असं म्हणतो. त्यानंतर आपण बघतो ते नवम स्थान. याचा अर्थ असा की भाग्योदय काय प्रकार आहे. आणि अजून एक प्रकार बघतो तो म्हणजे द्वादश स्थान, म्हणजे हे स्थान. 3 स्थानांचा अभ्यास केला की नागाबद्दलची आपल्याला माहिती मिळू शकेल. पहिला प्रकार मी अष्टम स्थानाबद्दल बघितला तर अष्टम स्थानामध्ये 3 ग्रह एकत्र आहेत. त्यामध्ये शुक्र, गुरु आणि राहू असे 3 ग्रह आहेत. त्यामधला राहू आहे हा शत्रू ग्रहात आहे आणि शुक्र हा उच्चीच आहे. त्यानंतर ह्या भाग्योदयाच्या प्रकारामध्ये रवी उच्चीच आहे, पण बुध रवी युती आहे मेष राशीमध्ये. आणि तिसरा प्रकार बघितला तर कर्क रास. आता ह्या कर्क राशीमध्ये एकही ग्रह नसला तरी सुद्धा ह्याच्यावर कुठल्या कुठल्या ग्रहांची दृष्टी असते. मग कर्क राशीचा स्वामी चंद्र हा कुठं आहे तर हा आहे दशम स्थानामध्ये. आता प्रश्न असा आहे की ह्या व्यक्तीच्या स्वप्नात नाग का दिसतात असा विषय आहे. तर नाग ही एक व्यक्तीला भीती दाखवणारी घटना आहे. आपण काय करतो तर आपल्याला ज्या 3 आपण भीतो कशामुळे बघा, व्यक्तींच्या भिण्याचे प्रकार 3 भागवतात सांगितलेले आहेत. एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे काय तर आध्यात्मिक, दुसरा प्रकार आहे अधिभौतिक आणि तिसरा प्रकार आहे अधिदैविक. ह्या 3 प्रकारच्या भीती आहेत आपल्याला. पहिल्या प्रकारची भीती ही 4 प्रकारात येते. 4 प्रकारात येते म्हणजे आपला राग, आपला लोभ, आपला मत्सर आणि आपला द्वेष. ह्या 4 गोष्टी आपल्याला ह्या स्वप्नामध्ये ह्या गोष्टी दाखवतात की आपल्याला पुढं काय होणार आहे, पुढं कुठली भीती येणार आहे का, पुढं माझ्यासमोर एखादं संकट येणार आहे का. म्हणजे रस्त्यानं जाताना एखादा बोर्ड असतो बघा, पुढे हॉटेल आहे, पुढे पूल आहे, पुढे रस्ता अरुंद आहे, पुढे चढ आहे, आपल्याला माहिती असतं तरी इतक्या अपघात होतात. म्हणजे आपण ते बघतो पण कांडोळा करतो. तसाच प्रकार आहे स्वप्नात नाग येणं म्हणजे तुम्हाला ही दाखवलेली पाटी आहे, पुढं तुमचं काय होणार आहे का, तुम्हाला पुढे एखादा कुठला
ज्याला आपण म्हणतो की एखाद्या भीतीदायक प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे का? होय, तुम्हाला भीतीदायक प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे, तुम्हाला सावध राहायला हवं. मग तो प्रसंग कोणता हे आपल्याला बघायला पाहिजे. आता इथं जर बघितलं आपण तर असं लक्षात येईल की ह्या वृषभ रास आणि सिंह रास यांचं कॉम्बिनेशन जर बघितलं आपण तर लक्षात येईल की एक रास म्हणजे ही 2 नंबरची आणि ही आहे 5 नंबरची. आता ह्यांच्यामध्ये आपल्याला 3 बाबी बघत असताना आपण तिन्ही बाबींचा विचार करूया. अष्टम स्थान म्हणजे मृत्यूचं स्थान. मृत्यू म्हणजे मृत्यू नव्हे, मृत्यू व्हावा आता नको, जीवन कंटाळलो, अशा प्रकारच्या वेदना, अशा प्रकारचे प्रसंग व्यक्तीवर येतात. आणि मग व्यक्तीला नको असं वाटतं. सतत स्वप्नात आत्महत्येचे विचार येतात, मनात विचार येतात की कशासाठी जगतोय, का जगू, आता काय अर्थ आहे, काय मिळणार आहे मला, काहीही नाही आहे, काही शिल्लक नाही आहे राहिलेलं, असं आपण म्हणायला लागतो. तेव्हा आपल्या लक्षात येतं की साधारणपणे आता आपल्याला कुठलाही मार्ग शिल्लक नाही आहे, परंतु निश्चितपणे आपल्याला अनेक मार्ग अजून शिल्लक असतात, पण आपली दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नसते. म्हणून आपण म्हणतो एखादा रस्ता संपला तर परतीचा तो रस्ता असतोच ना शिल्लक आयुष्यामध्ये. रस्ता संपला, डेड एंड, रस्ता संपला म्हणून काय झालं, तो रस्ता परत जाणार आहे ज्या रस्त्यानं आलो तो. त्यामुळं विचार करत असताना तुम्ही सकारात्मक विचार करायचा आहे की नाही, मला पुढे रस्ता आहे आणि मग जरी नसला तरी मागं आलेला रस्ता मला परत जायला आहे, मला इथं थांबून चालणार नाही. सतत नाग येतात याचा अर्थ असा की हे नाग तुम्हाला पुढे येणारी एखादी घटना सुचवतात. ती म्हणजे काय, ह्या पत्रिकेमध्ये गुरु आणि राहू यांची युती आहे, याला चांडाळ योग असं म्हणतात. चांडाळ योग असं म्हणतात. चांडाळ योग याचा अर्थ असा की तुमची कोणाशी तरी ओळख होणार, तुमची कोणाशी तरी मैत्री होणार आणि फार नसते मैत्री, ही अगदी थोड्या कालावधीसाठी असते आणि तेवढ्या कालावधीमध्ये आपला विश्वास बसतो आणि आपला विश्वास बसल्यानंतर आपण सर्वस्व त्यांना देतो. म्हणजेच काय, एखादा मुलगा असेल, त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी येते, 4 दिवस ओळख होते, 5व्या दिवशी हा म्हणतो घरच्यांना मला ती माझं सर्वस्व आहे. अरे, घरच्यांनी 25 वर्ष सांभाळला आणि हा म्हणतो ती माझं सर्वस्व आहे. गुरु हेतू युती, तुम्हाला एखादी भुरळ घालणारी, ज्याला माया असं म्हटलेलं आहे, हीच ती माया आणि आपण त्या मायेच्या मोहात पडतो आणि मग माया तुम्हाला सर्वस्वातून बाहेर काढते आणि तिसरीकडेच घेऊन जाते की जिथं तुम्ही भरकटलात आयुष्यामध्ये. म्हणजे एखादं चांगलं घर आहे, चांगल्या घरात राहता माणूस आहे, कुठल्या तरी एखाद्या स्त्रीबद्दल याला मोह निर्माण होतो, तिच्याबद्दल आत्मिकता निर्माण होते, तीच सारखी दिसायला लागते, घरात आला तरीसुद्धा तिचं नाव ती ही दिसायला लागते. एखादी जागा बघितली असेल तर सारखे ते घ्यायचे वेळ डोक्यात, अरे पैसे नाहीत काय करायचं, नाही तेच आहे. एखादी चांगली कुठली नोकरी वेध तर ही नोकरी सोडून त्या नोकरीत जावायची वेध, सततपणे हे वेध, ही माया आहे, त्या नोकरीचे वेध लागतात. मग आम्ही हे असं का व्हावं. एखादी चांगली गाडी आहे आपल्याकडे तरीसुद्धा कोणाच तरी XYZ माणसाची गाडी बघितली, ही विकून टाकू, यात काय अर्थ नाही, ती छान आहे असं वाटायला लागतं आणि मग ती माया तुम्हाला घोटाळ्यात घेऊन जाते. मग अशा वेळी आपण काय करतो, 5 लाख रुपयाची गाडी असेल, 1 लाख रुपयाला विकायची आणि ती 10 लाखाची घ्यायची, म्हणजे तुम्हाला 8-9 लाख रुपये कर्जाचा डोक्यावर बोजा घ्यायचा, व्यवहार तोच, गाडीत चालवायची आणि गाडीतूनच प्रवास करायचा. मग असं का, तर ही माया तुम्हाला काय करते, जखडून ठेवत असते. मग ही स्वप्नात नाग येतात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एखादा डबरा तिने काढून ठेवला असतो, सांभाळून राहा असा त्याचा सल्ला असतो. मग इथं काय आहे, राहू गुरु युती आहे. याचा अर्थ तुमचा अल्पकालामध्ये कोणतरी मित्र, मैत्रीण, ओळखीचा, पाहुणा असा भेटणार आहे, तुम्हाला काहीतरी सांगणार आहे आणि मग तुम्ही त्या सांगणाऱ्याला बळी पडणार सांगण्याला. आणि मग त्यानंतर काय झालं तर तुम्हाला ते बळी पडल्यानंतर साधारणपणे तुमचं तिथं दमन होण्याची शक्यता आहे. मग मी त्यांच्याशी सगळा खुलासा केला तेव्हा त्यांनी सांगितलं मला की मला भीती कशाची आहे, मग हे नाग काय यायला लागले, तर त्यांच्या वडिलांची जागा किंवा काय शेत होतं ते आता कोणी नसल्यामुळे हे जात नसल्यामुळे त्यांनी विकलं. ते विकल्यानंतर त्याचे 40 लाख रुपये आले. आता 40 लाख रुपये आले हे खरं आहे, बरं आता हे कोणाला द्यायचं नाही, एकुलता एक मुलगा आहे वडिलांना, बहीण नाही, काही नाही, पण दुसऱ्या 2 चुलत बहिणी आहेत, त्यानंतर 2 मेहुणे आहेत, 1 मेहुणा आहे. हे सगळे कधी न येणारे आता सारखे येऊ लागले आणि त्यातला एक मेहुणी आहे ती सारखी गुढी गुलाबी करून त्यांच्याशी लगट करायला लागली. ती म्हणते माझ्या मुलीचं लग्न आणि तुम्ही पुढं पाहिजे, सगळ्यात तुम्हाला मी घेऊन हे करणार, तुम्ही बसवायला पाहिजे,
मग हेतू काय तिचा? 5-10 लाख रुपये ह्याला खर्च करायला लावायचे, नंतर देतो म्हणायचं आणि पुन्हा देणं नाही ना घेणं नाही. म्हणजेच काय तर इथं राहू आणि गुरु युती आहे, म्हणून तुम्हाला अशा एखाद्या पुढच्या स्वप्नाला म्हणजे तुम्हाला बळी पडावं लागणार आणि नाग रूपानं म्हणजे सर्प रूपानं ही व्यक्ती तुमच्या 8-10 लाख रुपयावर डल्ला मारणार आहे, हे निश्चितपणे आहे. म्हणल्यानंतर तो माणूस बरोबर अलर्ट झाला आणि तो म्हणला असंच व्हायला लागलेलं आहे माझं, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मोहामध्ये बुडवायचं ही माया ठरवते. त्यामुळं अष्टमेश महत्त्वाचा आहे. आता इथं जर मी बघितलं कर्मस्थान आहे तर रवी बुध युती आहे, रवी उच्चीच आहे. तुमचं आरोग्य चांगलं आहे पण तुमच्या बुद्धीला ग्रहण लागणार आहे. सगळं छान आहे पण तुम्हाला त्यांनी सांगितलं सगळं पटणार आणि काय आमची मुलगी तुमच्या मुलगीसारखीच असं म्हणलं की हा म्हणणार ठीक आहे देतो, आणि मग देतो म्हणल्यावर पुन्हा देणं नाही आणि घेणं नाही, सगळीकडं मानपान होणार. त्या 10 लाखातले 5-25 हजार रुपये ह्याच्यावर खर्च करेल, एखादा कपडा बिपडा चांगला छान घेऊन देईल, सगळं करेल, वेडा होईल हा माणूस. का असं होणार? तर याचं मृग नक्षत्र आहे. मृग नक्षत्र हे अर्ध काय आहे वृषभ राशीत आणि अर्ध मिथुन राशीत, म्हणजे द्विधा मनस्थितीचं अर्ध इकडं आहे. ह्या नक्षत्राच्या लोकांना एक दोष आहे, तो म्हणजे कुठला? तर ह्या लोकांना निर्णय घेता येत नाही, अर्ध इकडं अर्ध तिकडं. म्हणजे काय होतं तर ह्यांच्यावर जी व्यक्ती इम्पॅक्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की स्वतःचं वजन टाकते, मग ते दिसण्याचं असेल, बोलण्याचं असेल, कशाचं असेल, तर त्या प्रमाणात मग हे लोक बळी पडतात आणि मग साधारणपणे काय होतं ह्यांची निर्णय क्षमता बदलते. मग आता तुम्हाला आलेत पैसे तेवढे, तुम्ही काय करणार आहे? ते अमकं करणार तमकं करणार. 40 लाख रुपये असू दे की 30 लाख रुपये तुम्ही गुंतवा की तुम्हाला नाही म्हणतोय का, पण आता 10 लाख कसं गुंतवून काय होणार आहे? मला द्या की तेवढं माझं होईल का नाही, लग्नाचं काम होईल का नाही, मी कुठं करत बसू, कुठं पुन्हा लोकांना मागत बसू, आणि तुमचे पैसे मी तुम्हाला 100% सगळे परत करणार. तोंडी आश्वासनावर काही अर्थ नाही. आणि जरा दिले आणि सगळे दिले की महिना 2 महिन्यानंतर भांडणं काढणार आणि नंतर पैसे मागायला आला की काहीतरी एखादा आरोप करायचा आणि मग पुन्हा ह्यानं काय माहिती का मागायचेच नाहीत अशा स्वरूपाला त्याला नेऊन ठेवायचं. अशा स्वरूपाची रचना दिसते. म्हणल्यानंतर तो माणूस अलर्ट झाला. तो म्हणला नाही हे असंच व्हायला लागलेलं आहे. हा प्रकार इथे बुद्धी घाण टाकली जाते. आणि इथं प्रकार बघितला तर लक्षात येईल की ह्याच्या व्ययस्थानात व्ययस्थानामध्ये कर्क रास आहे. तिचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे. तो कुठं आहे? मंगळाबरोबर आहे. पण मंगळ काय आहे? शत्रू घरात आहे. म्हणजे त्या पैशामुळे त्याला ऐश्वर्य मिळण्याची शक्यता नाही. मग चंद्र जर इथे असेल तर मानसिकदृष्ट्या भ्रम व्हायला लागतात. म्हणजे अजून तिने मागितले पण ह्यांनी दिले नाहीत. सततपणे सारखा विचार आहे मी जर दिले आणि त्यांनी दिलेच नाहीत तर माझं कसं? ह्या विचारामुळे माणूस झोपला तरी त्याला स्वप्न पडतात. आणि मग स्वप्नात जर समजा नाग आला तर समजायचं की तुम्हाला याचे चुकीचे परिणाम जाणवणार. म्हणजेच काय तुम्ही फसणार. यामध्ये कोणतर तुम्हाला फसवत आहे. मस्तपैकी लांबून नाग देखणा दिसतो छानपैकी, आपण जवळ आल्यावर त्यानं जर एक झटका मारला तर पुन्हा आपण पाणी मागणार नाही. मग ही वस्तुस्थिती असेल इथे. म्हणून पुढच्या 4-6 महिन्यामध्ये तुम्हाला धोका संभवतो हे सांगणारी ही पत्रिका आहे. मग ह्या पत्रिकेचा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येईल तुमच्या की आत्ता का असं झालं असेल, आत्तापर्यंत का नागायला नाहीत पंचायतीच्या स्वप्नामध्ये, तर ह्यांची महादशा विचारात घेतली. मुळात हा माणूस अतिगंड योगाचा, म्हणजे ह्याला कोणी काही मागितलं तर स्पष्टपणे नाही म्हणण्याची हिंमत नाही. म्हणजे काय भिडस्त स्वभावाचा आहे. हा नाही म्हणू शकत नाही. बघतो, विचारतो, सांगतो, बघू की असं. मग विचारतो म्हणजे कुणाला विचारतो? आम्ही त्यांना विचारतो. म्हणजे स्पष्ट नाही म्हणायची हिंमत नसणे हा अतिगंड योगामध्ये प्रकार आहे. त्यामुळं आणि सगळ्यात बघितलं महादशा तर पहिली जन्माच्या वेळी मंगळाची महादशा होती 587 ते 593 7 वर्ष. त्यानंतर जर बघितलं तर 18 वर्ष राहूची महादशा 593 ते 511 2011. त्यानंतर बघितलं तर गुरुची महादशा 5 म्हणजे मे 2011 ते मे 2027 एवढी आहे. म्हणजे अजून ही महादशा आहे आणि ती आहे गुरुची. आणि नेमका गुरु अष्टमात आलेला आहे. म्हणजे हा ज्याला विचारतोय त्याला सल्ला देणारा माणूस सुद्धा सांगणार त्यांना दे म्हणून, कारण त्याला अगोदर मॅनेज केलं असणार.
म्हणजेच काय, हा कोणाला सल्ला मागणार, कोणाला विचारणार तुम्ही त्या अमक्याला, त्याला अगोदर जाऊन सांगायचं की ह्याला हे अमकं करायला सांग, झालं. मग आपण जर त्यालाच मॅनेज केलं असेल तर ह्याचा गुरुच काय असेल, ह्याच्या सर्वस्वाचं वाटोळं करणारा घटक करतो, कारण तो अष्टमात आहे. आता इथं नुसता गुरु नाही आहे, दोन गोष्टी नीट अभ्यास करून ठेवा. आत्ता गुरुची महादशा आहे, हा गुरु 5/2011 ते 5/2027 या कालावधीमध्ये महादशा दाखवतो. परंतु गुरुच्या पत्रिकेमध्ये म्हणजे या गुरुच्या महादशेच्या कालावधीमध्ये आत्ता महादशा कोणाची चालू आहे, आत्ता जी चालू आहे ती महादशा राहूची महादशा चालू आहे. आणि ही राहूची महादशा आहे डिसेंबर 2024 ते 5/2027 म्हणजे शेवटपर्यंत. म्हणजे अजून 1 वर्ष, आत्ता मे महिन्यात आपण बोलत आहोत, अजून 1 वर्ष आहे. आणि तेवढ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये गुरुच्या महादशेमध्ये राहूची महादशा, उपमहादशा. मग हा गुरु आणि राहू दोन्ही आमच्या पत्रिकेत अष्टमात, आणि मग जर अष्टमात असतील तर या व्यक्तीला आपण ज्याला म्हणतो की सगळ्यांनी मिळून गोड बोलून लुटायचाच. माझं तर मत आहे 40 लाखापैकी 10 लाखाचं नव्हे, 30 लाख सुद्धा सगळे असं याला खुळं करून लुटतील आणि 10 लाख रुपये ठेवतील. आणि पुन्हा तेच सगळे सांगतील पैसे वापरायची बुद्धी नाही, काही नाही, आणि वेडा आहे आणि सगळ्यांना देत बसला, अमकं झालं तमकं झालं, आणि तुला काय करायचं आहे. पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील आणि हा मनोविकृत होईल. का तर मृग नक्षत्र सांगतं की ह्याला स्वतःला निर्णय घेण्याची क्षमता नाही, आणि निर्णयाची क्षमता नसणं म्हणजे त्यासारख्या गोष्टीचं चिंतन करणं. आणि चिंतन करणं, मग चिंतन ज्या गोष्टीचं आपण करतो त्या गोष्टी स्वप्नात येतात, आणि स्वप्नात सारखे आले की त्या दृष्टांत देतात. मग हा दृष्टांत जो आहे तो तुम्ही बुडण्याचा, पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणतं लुबाडण्याचा, तुमचं सर्वस्व जे आहे त्यातले पैसे संपण्याचा, त्यानंतर एखादा बदनामीचा आरोप येण्याचा, आणि त्यानंतर तुम्ही मनोविकृत होण्याचा हा सगळा योग अष्टमेश आपल्याला दाखवतो. म्हणून त्यांना सल्ला द्यायचा की नाही, कोणाचं ऐकू नका. एखादा चांगला शहाणा वकील ज्याला हे माहिती आहे अर्थविषयक काय करायचं आहे, किंवा एखादा चांगला मित्र की ज्या बँकेमध्ये तो काम करतोय त्याला माहिती आहे आता ह्याचं काय करावं, अशा एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि योग्य ठिकाणी गुंतवा. तर तुमची गुंतवणूक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे फळ देईल. नाहीतर ही सगळी तुमच्याबरोबर चावम्याव करणारी, छान 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 पाठतो पटणारी माणसं ही स्वार्थापोटी तुमच्या पाठीशी आलेली आहेत. त्यांचा स्वार्थ साधला की ते पुन्हा तुम्हाला देणार तर नाहीच, परंतु ह्या गुरु शुक्र युतीमध्ये चांडाळ योगात तुम्हाला चांडाळ ठरवतील, आणि मग तुम्ही वेडे व्हाल. आणि मग मानसिकदृष्ट्या पैसा गेला, 100 रुपयाची नोट पडली तर माणसाला जेवण जात नाही, 10 लाख गेल्यावर माणसाची अवस्था काय होईल. त्यामध्ये द्विधा मनस्थितीचा माणूस, त्यामध्ये सर्पयोनीचा माणूस काय होणार आहे. म्हणून स्वप्नात नाग आले की तुम्हाला काय पुढं असेल यासाठी पत्रिकेतले ग्रह आणि आत्ता होणारी महादशा ह्यांचा अभ्यास केला तर आपल्याला पुढे येणारा एखाद दुसरा काळ काही अवघड आहे का, आणि तो माझ्यासाठी त्रासदायक आहे का, याचा अभ्यास करून आपल्याला निर्णय घेता येतो. बरेच लोक याबद्दल फाटे फोडत राहतात, ज्या फाट्यांना काही अर्थ नसतो. म्हणजे काय, तर नाग पांढरा होता की काळा होता, उभा होता की काय, त्याला म्हणतात फणा काढला होता का नव्हता, विषारी होता का बिनविषारी होता, तुमच्यापासून लांब होता का जवळ होता, झाडावर होता का जमिनीवर होता, टोपलीत होता की कुठं बेळात होता, ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. परंतु असं म्हणणाऱ्या सांगणाऱ्यांचा मोठा वर्ग असतो. मग आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं आपल्याला बुडवणार आहेत आणि आपण बुडणार आहोत हे सांगण्याचं विसरतात. त्यामुळे ह्यानं आपल्या आता ह्या दोन्ही प्रकारामध्ये एक तर काय आपल्याला असं होऊ नये, आपले पैसे योग्य जागी गुंतवावेत, म्हणून यानं गुरुचा आणि राहूचा जप करावा. या कालावधीमध्ये जमल्यास गुरुचरित्राचं पारायण करावं, जमल्यास दररोज गुरुचं दर्शन घ्यावं, दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं, आणि माझी बुद्धी पालटू नये, मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करा असं सांगत राहावं. म्हणजे तुम्हाला भेटणारा गुरु चांगलाच भेटतो. मानसिकदृष्ट्या तुम्हाला विकलांग न होता हा जो चंद्र आहे हा मुळात वृषभ राशीत उच्चीचा आहे, चांगला चंद्र, आणि हा चंद्र तुम्हाला मानसिकदृष्ट्या दमवत नाही. त्यामुळं पुन्हा स्वप्न पडणार नाहीत, आणि जर पुन्हा स्वप्नात नाग आलाच तर तुमचं चिंतन कमी झाल्यामुळे ते येणार
नाही, आणि आला तरी त्याला एक उठवल्यानंतर एक नमस्कार केला तरी सुद्धा तो पुन्हा 100% येणार नाही, हे एवढं निश्चित खरं आहे. त्यामुळे स्वप्नात नाग येत असतील तर पत्रिकेत आपल्या परिस्थिती काय आहे आणि आपल्याला पुढे एखादा कुठला दोष किंवा पुढे एखादी घटना अशी अवघड येणार आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतील. मग आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या एखादा आरोप होणार आहे का, एखाद्या व्यवसायात आपण बाहेर पडणार आहे का, एखादं मोठं कारण नसताना आपल्यावरती बालंट येणार आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला पत्रिका दाखवते. त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करून आपण ठरवावं. विनाकारण नाग स्वप्नात आहे म्हणून कुठं नागदान देणे किंवा नागाची पूजा करणे या प्रकारानं, किंवा खरा नाग कोणाला दिसल्यानंतर त्याची पूजा करणे किंवा काय करणे ह्या प्रकारात नाही. नाग हा एक शेतकऱ्याचा मित्र असणारा साधा भाग आहे. शेतात असेल तर तो शेतामध्ये उंदरं, घुशी ह्या खातो आणि ज्या पिकाची नासधूस करतात त्यापासून तो त्यांना वाचवतो. शेतकऱ्याचा तो मित्र आहे, पण शेतकऱ्यालाही तो चावू शकतो, शेतकऱ्यालाही त्यामुळे मृत्यू होऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळं शेवटी कसं आहे, कोणताही प्राणी बिथरला की खरा नव्हे. म्हणून तो घरात आला काय आणि नागाची आपण पूजा केली काय आणि प्रत्यक्षात दिसल्यावर मारला काय, ह्या गोष्टी ह्या सगळ्या मानसशास्त्रीय आहेत. आपल्याला सगळ्याच गोष्टी ज्या आहेत का नाही, ह्या घरात नाग असेल चांदीचा, सोन्याचा, पितळेचा, प्लॅस्टिकचा, तर आपण त्याची पूजा करतो. पण प्रत्यक्षात दिसल्यानंतर आपण पूजा करतोय काय करता येणार नाही असं म्हणत नाही. त्यावेळी आपल्याला काय प्रसंग असेल त्यावेळी तोंड द्यावं लागतं. वेळ पडली तर मारावं लागतं, वेळ पडली तर धरावं लागतं, तो सोडावं लागतं, आणि वेळ पडली तर दुर्लक्ष करावं लागतं. त्यामुळं त्याच्याबद्दलचे गैरसमज जे आहेत ते सोडून द्या, वर्तमानात जगा. मला काहीतरी एखादं पुढं अडचण येणार असेल तर मला त्यापासून वाचवण्यासाठी ज्योतिषाची मदत ही निश्चितपणे मार्गदर्शक ठरू शकते. प्रयत्न करा. आपण यांना सल्ला दिलेला आहे की तुम्हाला पुढे ह्या लोकांच्यापासून फसवणूक होणार आहे, आर्थिकदृष्ट्या तुमचे पैसे आलेले आहेत, त्यापासून सांभाळा, नाहीतर पुढं मनोविकृती निश्चितपणे तुमच्या पुढे आलेली असेल. आपण प्रयत्न करून त्यांना जे सांगितलं ऐकायचं का नाही हा भाग त्यांचा आहे. मी सांगितल्यानंतर बळी कुणाला पडायचं माझ्या शब्दाला की त्यांना कोण ज्याला इम्पॅक्ट देत आहे त्याला, कदाचित तो सगळेच्या सगळे सुद्धा काढून घेऊ शकेल. माझ्या पुढून तो माणूस उठल्यानंतर त्याची मनोवृत्ती काय राहते याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतील. त्यामुळं मी काउन्सिलिंग जरी केलं असेल तरी सुद्धा त्याच्या डोक्यात किती घुसलं आहे आणि त्याने किती स्वीकारलं आहे यावर पुढचा अभ्यास अवलंबून असेल. त्यामुळे नाग स्वप्नात आले तर सुद्धा पत्रिका बघून आपल्याला काय अडचण आहे काय हे बघून 100% जगावं. जगणं तुमचं सोपं आणि निश्चितपणे सुरळीत होईल. नाहीतर तुम्हाला ज्या अडचणी येतील त्याला तोंड द्यावं लागेल. प्रयत्न